to Shamdevi Mata Trust. Today I'll take you around this place and show you the work, what we have been doing since the lockdown. Not only lockdown, but then post-lockdown also the work is still carrying on and it will carry on forever. You see, this is the raw materials, the salt, which has been provided to us by Donate Card. You see, this is our office, Shamdevi Ma, the main person behind this organization, the trust. So what we take care of is education, healthcare, environment, empowerment, charity, food distribution. The main thing, food distribution. Without food, I don't think so anyone will be able to live. There have been places in our surrounding, we see that a lot of people came to us asking for ration. But then we didn't have that thing that we couldn't provide them with. But thanks to Donate Card for providing us this raw materials. So I'll take you around. Come. This is the main place where we go ahead and do all the packing. Now you see this rice. This is the way the packing is done. Then we have turmeric powder, the chili powders, salt, dal. Then we have oil. All the teamwork which has been doing since the lockdown. Not only lockdown, this trust has been started since 2015, and the work is just going on because of volunteers like Sudhir. Then we have the main person behind this trust, Vijay Pal. Then we have his brother, Dilip Pal. So it's all, you can see a family working together in order to help the people, in order to reach to people who are in need. Now सब लोग समझते रहेंगे कि लॉकडाउन खत्म हो गया, सबके पास अभी राशन है, हर एक चीज़ है. नहीं, ऐसे बहुत सारे लोग हैं जिनके पास राशन की कमी अभी भी है, और वहाँ पे हम पहुँचेंगे ये सब राशन लेके. जैसे हमारे पास डिटेल्स आते हैं कि ये जगह पे राशन की ज़रूरत है, वहाँ पे हम पहुँचेंगे with the help of Shamdevi Mata Trust. And I would really like to thank Donate Card for providing us everything. For providing us right from salt, oil, rice, which is the main need for today's living creatures. So I really like to thank Donate Card for providing us and giving us the opportunity to go ahead and serve the people who are in need even after post-lockdown. Thank you so much.
हे बघायचंय की जे आपल्या कुठल्या चांगल्या कामामुळं जे लहान लहान मुलं असतील ना त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसणं असेल ना ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे नाही का हे 2-2.5 किलोमीटर काहीच नाही. आणि आमच्या संगती आज बारामतीचे जे उद्योगपती आहेत हरिभाऊ ते पण आमच्या संगती आज चालणार आहेत. आणि आम्ही लास्टला विचारू की भाऊंना म्हणजे भाऊंचे बरेचसे कार्यक्रम आणि कार्य केलेले आहेत, पण आज जे काहीतरी वेगळं जीवनामध्ये करणार आहेत तर त्यांना त्याच्यामधून काय म्हणजे एक मेसेज देता येईल लोकांना ते आपण शेवटला ऐकून घेऊ त्यांच्याकडून. तुम्ही बघताय की ज्या गाड्या आहेत त्या गाड्या इथपर्यंत थांबलेल्या आहेत. आणि जर तुम्ही असं मागं बघायला गेलं तर तुम्हाला सर्वीकडे फक्त जंगल आणि जंगल दिसेल. आम्हाला इथून आणखी किती पुढे आणखी 3 किलोमीटर जे आहे ते सर्व सामान आम्हाला खांद्यावरती हातांमध्ये घेऊन जायचंय. आणि एवढं सामान नाही आहे त्या गाडीची इथे आणखी बरंच सामान राहिलेलं आहे. ठीक आहे, तर 3 किलोमीटर जाणे 3 किलोमीटर येणे तर टोटल आम्हाला वाटतं एक 12 किलोमीटर आम्हाला आज दिवसभरामध्ये चालायचं इथं. पण इट्स ओके, जे म्हणजे आम्ही जे मदत करतोय किंवा जे आमच्याकडून पॉसिबल होतंय त्याच्या पुढे हा परिश्रम काहीच नाही. आम्ही एक दिवस परिश्रम करतोय रोजचा. आम्हाला एका दिवसामध्ये आम्ही 12 किलोमीटर चालणार आहोत बरोबर. पण इथल्या लोकांना रोजचं 20 किलोमीटर चालावं लागतं. त्याचं काय ते लोक रोज एक पाण्याच्या बादलीसाठी किंवा एका मटक्यासाठी 3-3 किलोमीटर जातात. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने त्यांची मदत केली पाहिजे. सामदेवी माता ट्रस्ट तर आहेत आणि याच्या पुढे मी वारंवार सांगत आलो की सामदेवी माता ट्रस्ट नेहमी हीच वाडी नाही आणखी दुसऱ्या जे वाड्या असतील तिथपर्यंत जसं आम्हाला फोन येईल, जसं आम्हाला त्यांच्याशी काही संपर्क किंवा काय मेसेज येईल तिथं सामदेवी माता ट्रस्ट नक्कीच पोचेल. आणि बोलतात ना की जेवढी पॉसिबल असेल तेवढ्या त्यांच्या अडचणी मग त्या पाण्याला घेऊन असून द्या किंवा मेडिकल सुविधा असून द्या किंवा अन्य धान्य वाटप असून द्या, सामदेवी माता ट्रस्ट नेहमी त्यांच्या सेवेसाठी बोलतात ना 24 आवर्स. तुम्हाला फक्त जिथं पैसे कमवले जातात म्हणजे पेट्रोल पंप झाले, मेडिकल झाले ते 24 आवर्स तुम्हाला चालू भेटतील, पण तिथं पैसा खर्च करावा लागतो. पण सामदेवी माता एक ट्रस्ट असं आहे की 24 आवर्स निशुल्क सेवेसाठी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत आणि नेहमी तुमची मदत करत राहील. जय हिंद मित्रांनो. आपण कोरलवाडीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघितला आता जो इथला जो जसा लँडमार्क असतो की आपण पनवेल आणि पेन किंवा अलिबाग रस्त्याला जाताना कोरलवाडी म्हणून आहे नेमका आपल्या कर्नाळा किल्ल्याच्या खाली. आणि आज आपण इथं जाणून घेणार आहोत की या कोरलवाडीमधले जे वस्तीमध्ये जे लोक आहेत राहणारे त्यांना कुठल्या प्रकारे काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि खरंच सांगतो सामदेवी माता इथे येताना 6 किलोमीटर आम्हाला चालत यावं लागलेलं आहे. इथं कुठल्या प्रकारचे रस्ते नाहीत, रस्ते नाही आहेत तर लाईट येणार कुठून, रस्त्यांवरती लाईट येणार कुठून. आणि इथं तुम्ही बघू शकता आजी आहेत, युवक आहेत, यांना कुठल्या प्रकारच्या आणि किती गोष्टींना इथं अडचणी येतात, किती भयानक परिस्थितीमध्ये इथले लोक जगतात. डबल नाव मिरची दिली हा फक्त तो ललिता बालू वाघे, बेबी दशरथ वाघे, शारदा हरिश्चंद्र वाघे, पार्वती लक्ष्मण वाघे, कमला पांडुरंग चव्हाण. आता माझं पण तसंच घेईल. टेम्परेचर वाढलं ना मोबाईल आपोआप बंद होतो. आता तसं सातूरनाथी पवार, सुवर्ण गुरुदास पवार, जयश्री लक्ष्मण पवार, देवंता किशोर वाघे,
आशा रमेश यशोदा संदेश वाघे सुरेखा चंद्रकांत वाघे हरिश्चंद्र वाघे बालू सुवर्णा गुरुदास वाघे बालूचं नाव नाही सांगितलं. बालूचं ललिता बालू वाघे धर्मी बाबूराव वाघे जाताना नको फोटो काढला. सीमा सोमा गोसावी जे सामदेव माता ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत माननीय विजयपाल साहेब, त्यांना कसं कळालं की या गावाची परिस्थिती विकट आहे, या गावामध्ये कुठल्या मूलभूत गरजा पोहोचत नाही, कसं कळालं? नमस्कार दोस्तों मुझे एक्चुअली कॉल आया था यहाँ के लिए, इस गांव के लिए, कोरल गांव के लिए। मैंने कोरोना में ऑलरेडी हम लोगों ने, हमारी टीम ने, ट्रस्ट ने बहुत कुछ काम किया हर किसी के लिए, बट ये गांव हमारी नज़र से काफ़ी दूर था। फिर भी जब हमें पता चला यहाँ पे कि यहाँ पे ना हॉस्पिटल्स की सुविधा नहीं है, या पानी की सुविधा नहीं है, लाइट की सुविधा नहीं है, उसके अलावा यहाँ पे खास करके अनाज की सुविधा नहीं है खाने पीने की। यहाँ पर अगर इनको एक चीज़ लाने के लिए, कुछ सामान लाने के लिए आना है तो 4 किलोमीटर नीचे पैदल चल के जाना है, और 4 किलोमीटर में टोटल 8 मतलब किलोमीटर पूरा 8 किलोमीटर को आना जाना पड़ रहा है। तो वो हिसाब से हमने एक दिन ऐसा प्रोग्राम किया कि गांव भी हम इसी बहाने देख लेंगे, उसके लिए कुछ फ्यूचर में भी करेंगे। जैसा हमें खाने का पता चला तो हमने राशन का पूरा किट ला के पूरे गाँव में बांटा। जैसा आप लोग जानते हो कि हमारी ट्रस्ट श्यामदेवी माता ट्रस्ट, श्यामदेवी माता यानी माता, माता अगर जिस ट्रस्ट के नाम में ही माता आ रहा है, माता है ना माँ, माँ अपने बच्चों को भूखा कैसे रख सकती है। बराबर। वो हिसाब से अगर हमारे दिल में ये आया कि हर एक के लिए हमें खाना पहुँचाना ये हमारा कर्तव्य है, और इसे हम आगे भी पहुँचाते रहेंगे। और गाँव के लिए जहाँ तक हो सके हम तो आगे आए, हम चाहते हैं हर कोई आगे आए। और अब हमारे साथ आमच्या संगती सॉरी थोडंसं कन्फ्युजन झालं आपल्या संगती मान्य हरिभाऊ आहेत, जे उद्योगपती आहेत, राजकारणी क्षेत्र त्यांनी सोडलेलं आहे, पण आता उद्योगामध्ये आलेला आहे। आणि जेव्हा मी त्यांना फोन केला, पालभाईनी फोन केला की भाई इसी प्रकारची आम्हाला आपली मदत करणी आहे, तर हरिभाऊनी याच्या आधी बरीचशी मदत केलेली आहे। पण त्यांना जे आज बघून जे वाटलं, त्यांच्या हृदयाला जे असते म्हणजे बोलताना एक लागलं की बाबा आपण जवळजवळ 3.5-4 किलोमीटर चालून जातो, म्हणजे या लोकांना किती त्रास होत असेल प्रत्येक गोष्टीचा। तर हरिभाऊ बोलले निश्चित भविष्यामध्ये पण आपल्याला या गावाला मदत करायची आहे। हरिभाऊचा खारीचा वाटा गावासाठी नक्कीच मदत करतील। आणि त्यांच्याकडून जाणून घ्या की पहिल्यांदा त्यांच्या संगती असा अनुभव घडलेला आहे की बाबा आपण गावाला कुठल्या प्रकारच्या मदती शकण्याच्या पोहोचू शकतो। आज पनवेल तालुक्यामधील कोरोली या गावात श्यामदेवी माता ट्रस्ट यांच्या वतीने आदिवासी बांधवांना ह्याचं किट, धान्य किट आज वाटप करण्यात आलेलं आहे। येते वेळेस मला या ठिकाणी काय गोष्टी जाणवल्या की रस्ता नाही, बाकीच्या आज या ठिकाणी महिला भगिनी बंधू आहेत, युवक मित्र आहेत, त्याच्यानंतर वयस्कर लोक या ठिकाणी आदिवासी पाड्यामध्ये आहेत, पण शासनाच्या पाहिजे त्या सुविधा माझ्या माहितीप्रमाणे इथं पोहोचलेल्या नाहीत। तर माझी सगळ्यांना आता ह्या आदिवासी बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती आहे की इथून पुढं श्यामदेवी माता ट्रस्टच्या वतीने जेवढं आम्हाला सहकार्य करता येईल किंवा तुमच्या ज्या काय अडचणी त्या शासन दरबारी मांडून जेवढा तुम्हाला न्याय द्यायचं काम आम्ही 100% करू, एवढी मी तुम्हाला काय आता आपण येऊया जे इथल्या महिला आहेत, ज्या आजीबाई आहेत किंवा इथल्या ज्या आपल्या बहिणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या गावाला म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो, की तुम्हाला यायला जायला किंवा कधी तुम्हाला राशन घ्यायला जावं लागत असेल, किंवा कधी मेडिकल इमर्जन्सी घरामध्ये जसं बाई माणसांना 9 महिन्यानंतर प्रेग्नन्सी असताना तुम्हाला कुठल्या प्रकारची इथं सुविधा पोहोचत नाही, बरोबर आहे, किंवा अचानक रात्री कोणी आजारी होत असेल तर तुम्हाला इथून कमीत कमी 3.5-4 किलोमीटर एक झोळी बनवून त्यांना घेऊन जावं लागते, बरोबर आहे।